नमस्कार मित्रांनो, झटपट मराठी सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। ठरलं तर मग ह्या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये ॲडव्होकेट दामिनी देशमुख जे असतात ते आता ह्या न्यूजवाल्यांना सांगतात की मधुभाऊ जे आहेत ना ते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचे सासरे आहेत। मग मला सांगा, एक जावई जर वकील असताना तो आपल्या सासऱ्याला कुठल्याही कशाही परिस्थितीमध्ये सोडू शकत नाही का? जेव्हा दामिनी देशमुख ह्या न्यूजवाल्यांना सांगत असतात आणि इकडे आपली सायली जी आहे ती या मंदिरामध्ये आलेली असते, तिच्या हातामध्ये पूजेचं ताट असतं आणि तेव्हा अर्जुन पण तिथे येतो। तेव्हा आता हे न्यूज रिपोर्टरवाले पुन्हा आपल्या अर्जुन समोर येतात आणि अर्जुनला बोलतात की काय हो, तुमचे सासरे मधुभाऊ आहेत का आणि तुम्ही त्यांचे जावई आहात का? तुम्ही त्यांची सुटका एका नात्याचा जे काही प्रेमाचे संबंध आहेत त्या पोटी करणार आहे का? असं जेव्हा हे आपले न्यूजवाले या आपल्या अर्जुनला प्रश्न विचारू लागतात तेव्हा सायली तिथे येते आणि सायली अगदी सुंदर छान उदाहरण ह्या न्यूजवाल्यांना देते। सायली बोलते की हे बघा, नेहमी सत्याची बाजू जी आहे ती समोर असते, त्यामुळे आम्हाला कसलीही भीती नाही। अजून 30 दिवस जरी ही केस चालली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण शेवटी सत्याचाच विजय होतो। असं जेव्हा सायली ही सुंदर उदाहरण त्या न्यूजवाल्यांना देते तेव्हा अर्जुन सायलीकडे बघतो, सायलीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि दोघेही एकमेकांच्या हातामध्ये हात घेऊन तेथून निघतात। तर मित्रांनो, नेमकं आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद।